हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। गोव्यात नाईट क्लबला भीषण आग, 23 जणांचा होरपळून मृत्यू। सिलेंडर स्फोटानं आग लागल्याचा गोवा पोलिसांचा दावा। सीएम प्रमोद सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश। इंडिगोच्या संकटादरम्यान सरकारचा कठोर पवित्रा। शेकडो उड्डाणं रद्द झाल्यानंतर डीजीसीएनं बजावली नोटीस। सीईओवर कारवाईचा उगारणार बडगा। मनमानी विमान तिकीट आकारणाऱ्या एअरलाइन्सवर केंद्र सरकारचा बडगा। नागरी उड्डाण मंत्रालयानं प्रभावित रूटसाठी भाडं केलं निश्चित। 500 किलोमीटर अंतरासाठी जास्तीत जास्त भाडं 7,500 रुपये निश्चित। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज चहापानाचं आयोजन। विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण डोंबिवलीत एकाच कार्यक्रमात। फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीतील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दोघे एकत्र। धारावी बचाव आंदोलनासाठी आज जनसभा। आदित्य ठाकरे राहणार सभेला उपस्थित। एकही झोपडी तोडू देणार नसल्याचा इशारा। नायलॉन मांजामुळे 3 वर्षाच्या मुलाचा गळा कापला। छत्रपती संभाजीनगरच्या सेंट्रल नाका भागातील घटना। मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामामुळे आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेकडून अनेक हायस्पीड एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द। प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा। दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया शहरात बारमध्ये बसलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार। 11 जणांचा मृत्यू। फरार आरोपीचा शोध सुरू। आणि ऑस्ट्रेलियाच्या सिडनी जवळच्या जंगलाला भीषण आग। जंगलाजवळची घरं जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। नाशिकमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात कराडकर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी एकवटले। तपोवन भूमीतील झाडं तोडू नका यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली। कुंभमेळ्यातील साधुग्राम करता तपोवन भूमीमध्ये नाशिक महापालिकेतर्फे सुमारे 1835 झाडांची तोड होणार आहे। या वृक्षतोडीबद्दल कराडकर निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी नागरिकांच्या मार्फत नाशिक महापालिकेचा जाहीर निषेध करण्यात येतोय। याकरता कराड शहरामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण परिसरात सह्यांची मोहीम राबवण्यात आली। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झालाय आणि त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी नवस पूर्ण केला। किल्लारी पाटी इथल्या कारखान्यापासून ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत 3 किलोमीटर दंडवत घालत आमदार पवार यांनी आपला नवस फेडला। मुंबई गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदारांच्या विरोधात अंत्ययात्रा काढण्यात आली। मुंबई महामार्गाचं काम रखडल्यानं ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी माणगावमध्ये जन आक्रोश समितीच्या वतीनं तिरडी यात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला। देहू रोडच्या किवळे रावेत या परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा कॉर्नर इथं नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलंय। चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या डाकघराचं उद्घाटन करण्यात आलं। नागरिकांकरता आधुनिक डिजिटल सुविधांबरोबरच पोस्टमॅनची उणीव भरून काढणारी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील बेलगावमध्ये रेणुका मातेची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी लाखो भाविक भक्तांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि गर्दी केली। यावेळी बेलगावच्या आखाड्यामध्ये महिला मल्लांची कुस्ती पार पडली। नांदेडमध्ये नाफेडच्या वतीने सोयाबीनची खरेदी केंद्र 5 डिसेंबरपासून सुरू झालेली आहेत।
या केंद्रावर सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये असा चांगला दर देण्यात येतोय. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. बांगलादेशनं कांदा आयातीला परवानगी दिली आहे. आजपासून प्रत्येक दिवशी 30 टनाचे 50 IP कांदा निर्यात केला जाणार आहे. एका दिवसाला 15,000 क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड इथं मुंगुसाच्या हल्ल्यात साप गंभीर जखमी झाला. या सापाला प्राणीप्रेमींनी जीवदान दिलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 99 अखिल भारतीय डॉक्टर मृदुला गर्ग पुढची बातमी. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन होणार आहे. मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनाही साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याकरता आग्रहाचं निमंत्रण पाठवण्यात आलंय. नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत गौरव शालीभद्र इथं खतरनाक घोणस साप आढळला. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आहे. यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडलं. पंढरपूर तालुक्यातल्या आरती चव्हाण या महिलेला प्रसूती दरम्यान चुकीचा रक्तपुरवठा झाला. या प्रकरणी स्वामी समर्थ ब्लड स्टोरी या सेंटरचे कामकाज थांबवण्यात आलेले आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याकरता गेलेल्या प्रभारी तहसीलदारांना तलाठ्या करून मारहाण करण्यात आली. पिंपळगाव शिवारामध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे त्यामुळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तलाठी प्रदीप उबळे यांनी कारवाई करण्यास मज्जाव करत धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं जागेच्या वादातून एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. निलंगा शहरात जागेच्या वादातून झालेल्या हल्ल्यात उमरगा हडगा इथल्या जगदीश लोभे हे गंभीर जखमी झालेले आहेत. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले महत्त्वाचे निर्णय, लोकउपयोगी प्रकल्प या विषयाला घेऊन वेगवेगळ्या घडामोडी आपण महाराष्ट्र विशेषमध्ये जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. मुंबईच्या वाहतुकीत ऐतिहासिक बदल घडवणारा ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. हा देशातील पहिला शहरी भूमिगत बोगदा जवळपास 7 किलोमीटर जमिनीच्या खालून जाणार आहे. सोबतच 100 वर्षांच्या हेरिटेज इमारती, मध्य पश्चिम रेल्वे मार्ग आणि मेट्रो 3च्या तब्बल 50 मीटर खाली हा मार्ग असेल. हा एक खरा इंजिनिअरिंग चमत्कार आहे. प्रकल्प पूर्ण झाला तर पूर्व दक्षिण मुंबई प्रवास 20 ते 25 मिनिटांवर, तसंच नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जलद जोडणी उपलब्ध होईल. 8,056 कोटींचा हा प्रकल्प हजारो तास इंधन आणि प्रचंड वाहतूक कोंडी वाचवणारा गेम चेंजर ठरणार आहे. खरं म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक करता हा एक अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असणार आहे. कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता 2 मार्ग झालेले आहेत. एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो, ओव्हरब्रिज, ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, त्याचाही उपयोग करतील. आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील. 6 महिने अगोदर आम्ही अपेक्षा याची धरतोय. यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल. पेट्रोल, डिझेल, CNG सगळं वाचेल. प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल, त्यांचा घरी जातानाही वेळ वाचेल. मुंबईतील लोकल सेवेत मोठा बदल होणार आहे. मुंबई लोकलच्या सर्व डब्यांना मेट्रोसारखी वातानुकूलित सुविधा, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक अंतर्गत रचना दिली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र या दुसऱ्या श्रेणीतील तिकीटं सध्याच्याच दराने राहतील. ही घोषणा मुंबईकरांची दैनंदिन गर्दी, उष्णता आणि प्रवासातील असुविधा लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे. 268 नवीन AC लोकल गाड्या घेतल्या जातील, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि स्वस्त होईल. नाशिक त्र्यंबकेश्वर इथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने
बोधचिन्ह स्पर्धा जाहीर केली आहे. विजेत्यांना 3 लाख, 2 लाख आणि 1 लाख रुपयांची पारितोषिकं दिली जाणार असून प्रवेशिका 20 डिसेंबर 2025 पर्यंत स्वीकारल्या जातील. देशातील सर्व नागरिक, विद्यार्थी, कलाकार आणि डिझायनर्ससाठी ही स्पर्धा खुली आहे. राज्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारावर मिळत असलेल्या जन्म मृत्यू दाखल्यांच्या रॅकेटवर सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केवळ आधार कार्डचा पुरावा वापरून दिलेले किंवा संशयास्पद दिसणारे सर्व जन्म मृत्यू दाखले तात्काळ रद्द करण्याचे तसंच संबंधितांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. धुळ्यात विद्यार्थिनींना संकटसमयी स्वसंरक्षणाची क्षमता विकसित व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने वीरांगणा प्रशिक्षण उपक्रम सुरू केला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या संकल्पनेतून राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर 27 नोव्हेंबरपासून 3 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील सर्व माध्यमांमधील विद्यार्थिनींनी उपक्रमात सहभागी होत मुख्य प्रशिक्षक म्हणून शिफूजी शौर्य भारद्वाज यांचं मार्गदर्शन घेतलं. महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान आणि औषध संशोधनाला गती देण्यासाठी अत्याधुनिक लाईफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या केंद्राची रूपरेषा निश्चित झाली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या या केंद्रात फार्मा, बायोटेक, मेडिकल उपकरणं, डायग्नोस्टिक आणि डिजिटल हेल्थ क्षेत्रातील स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर एसटी प्रवासासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1800-221-251 ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. शाळा किंवा महाविद्यालयात येताना आणि जाताना बस उशिरा येणं, अचानक रद्द होणं किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास विद्यार्थी तातडीने या क्रमांकावरती मदत मागवू शकतील. अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गोराई इथल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 128 एकर जमीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळामध्ये विकसित करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पाचा आढावा घेत सर्व प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मनोरंजन पार्क, वॉटर स्पोर्ट्स, रिसॉर्ट, उद्यान यासारख्या सुविधा उभारण्यासाठी PPP मॉडेलवर प्रकल्प राबवले जाणार आहेत.